नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदान 2025 उर्वरित वाटप कधी होणार? तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या मनात सध्या अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि रब्बी हंगामातील अनुदान, तर शेतकरी मित्रांनो, निष्ठ अनुदान खात्यात कधी जमा होणार हा मोठा प्रश्न आहे. अनेकांनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण केली असून ते या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीतील नुकसानीसाठी निधी वितरण्याची प्रक्रिया आता पूर्वीच मंजूर झालेली होती आणि अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे 13,447 कोटी रुपये जमा पण झालेले होते. तर शेतकरी मित्रांनो, मात्र अद्यापही सुमारे 6,000 ते 6,500 कोटी रुपये अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे बाकी आहे. यामध्ये जमिनी कोरडवाहू साठीचा निधी आणि रब्बीचे निविष्ठ अनुदान याचा तर शेतकरी मित्रांनो पुढे ढकलल्या गेल्या असून 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच महानगरपालिकेचा, जिल्हा परिषद आणि पतसंस्था समितीच्या निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक आयोगाची तयारी पाहता या निवडणुका साधारणपणे 13 ते 14 जानेवारीपूर्वी आटोपण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता अनुदान लवकर मिळवण्याची शक्यता आणि काय करायचे जर निवडणुकीचा कार्यक्रम 21 डिसेंबरपूर्वी जाहीर झाला नाही आणि आचारसंहिता संपली? तर शेतकरी मित्रांनो, तर हे अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकते. तर मात्र 31 जानेवारी 2026 पूर्वी राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्व करण्याचे निदर्शन. तर शेतकरी मित्रांनो, पूर्वी मंजूर असलेल्या अतिवृष्टी अनुदान वितरित करण्यासाठी निवडणूक आयोगाची कुठलीही आडकाठी नव्हती. पण आता नवीन मंजुऱ्या आणि नवीन निधीच्या तरतुदीसाठी आयोगाची तर शेतकरी मित्रांनो परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर किंवा आयोगाची परवानगी मिळवल्यानंतरच उर्वरित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.